गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। श्री स्वामी समर्थांची साधी सोपी दैनंदिन उपासना आणि संकट निवारक उपाय मी काही सांगत आहे, ते तुम्ही मनोभावे करावेत। स्वामींच्या आशीर्वादाने आपले कुटुंब संकटमुक्त होईल। फार वेळ अनावश्यक खर्च न करता ही स्वामींची सेवा सहज आपल्याला करता येईल। तर पहा, पहिला उपाय आहे 21 पौर्णिमांना स्वामींच्या मठात कोणतेही एक स्वामी स्तोत्र दान करावे। 11 प्रती किंवा भाविकांना वाटावे। तुमच्याकडे जेवढे अवेलेबल आहे मनी तेवढा तुम्ही उपयोगात आणू शकता। स्वामी समर्थांच्या मठास लाल किंवा केशरी किंवा पिवळा ध्वज अर्पण करावा, यामुळे यश प्राप्ती होते। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट क्षेत्री वर्षातून एकदा तरी दर्शनास जावे, 2दा गेलं तर अतिउत्तम। 21 गुरुवार स्वामींच्या मठात कोणतेही एक धान्य दान करावे, त्यामुळे आपली भरभराट आणि आर्थिक प्रगती होईल। स्वामी समर्थांच्या नावे भिकाऱ्यास दान द्यावे। असे 5 गुरुवार 5 पौर्णिमा ब्राह्मणांना कपडे म्हणजे पितांबर दान करावे। दर गुरुवारी पौर्णिमेला स्वामींच्या नावे अष्टगंधाचा टिळा कपाळावर लावावा, प्रसन्नता होईल। बघा, 21 पौर्णिमा स्वामींचे छोटे फोटो कोणत्याही जागृत मठात जाऊन निरनिराळ्या भाविकांना वाटावेत। खूप मोठी स्वामी सेवा होऊ शकेल। बघा, स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील तुम्हाला। लवकरच तुम्हाला तुमचे सगळे संकट सुटल्याला अनुभव येईल। स्त्रियांनी 11 पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मणांना किंवा सवासिनींना, जी ब्राह्मण सवासीन आहे तिला बोलवलं आणि तिला ओटी भरून पुरण आणि दूध द्यावे, त्यामुळे सवासीन संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देईन आणि आपल्या कुटुंबाची नक्कीच भरभराट होईल। दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या मठात, जो जागृत मठ आहे त्या मठात प्रत्येकी 6 केळी दान करावीत। मी जे उपाय सांगत आहे त्यातील कोणताही एक उपाय केला तरी तुमचं संकट नक्कीच निवारण होईल। 21 पौर्णिमा स्वामींचा उपवास धरावा व मठात जाऊन दर्शन घ्यावे। मनोवांछित तुमचे सर्व काही इच्छा असेल ती पूर्ण होईल। आता बघा, 30 आणि 31 गुरुवार स्वामींच्या मठात 100 ग्रॅम साखर ठेवावी, त्यामुळे तुम्हाला जे संकट आलेलं आहे, आकस्मिक संकट आलेलं आहे, म्हणजेच अचानक जे संकट आलेलं आहे त्याचं निवारण होईल। स्वामींची आवडती कांदा भजी महिन्यातून एकदा तरी गरीब व्यक्तीस दान द्यावी, म्हणजे खायला द्यावी। अन्नदानाचे तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल। आता पीडा व क्लेश घालवण्यासाठी स्वामींना जव आणि पिवळी मोहरी स्वतःवरून ओवाळायची। असं 21 गुरुवार करायचं आणि स्वामींना ती अर्पण करायची। अशा प्रकारे हे स्वामींचे उपाय होते। आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त, श्री स्वामी समर्थ।